शालोम. ह्या दिवसामध्ये माझी खात्री आहे की काही शब्द जे सणासुदीला वापरण्यात येतात त्याची पुनरावृत्ती खूप होत असते. वेगवेगळ्या प्रकारे ते येतात आपल्या भाषणांच्यामध्ये, संभाषणामध्ये आणि इतकंच केवळ नव्हे, उत्सवांच्यामध्ये ते सामील व्हायलाच पाहिजेत. परंतु ज्या वेळेस तेच शब्द पवित्र शास्त्र बायबलमध्ये येतात त्यावेळेस मग मात्र त्यांना एक वेगळं महत्त्व आहे. ते फक्त एका व्यक्तीच्या पुरतं किंबहुना एका कुटुंबापुरतं किंवा समाजापुरतं इतकंच केवळ नव्हे, परंतु संपूर्ण जगासाठी ते आहे हे आपल्याला विशेष करून आज जाणवतं. उदाहरणार्थ, पहिला जो शब्द मी आपल्यासमोर मांडणार आहे तो असा की मनुष्यास शांती. हा आपल्याला आढळतो लूका शुभवर्तमान अध्याय 2 आणि 14व्या वचनामध्ये. त्यात मनुष्यास शांती हा संदेश जो दिव्यदूतांनी दिला ह्याची पुनरावृत्ती ह्या सणासुदीच्या दिवसामध्ये होतच असते. नव्हे, रोजच्या जीवनामध्ये त्याची गरज आहे हे आपल्याला दिसून येतं. उदाहरणार्थ, ह्या लढाईच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे तणाव आपल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्यामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी गावामध्ये आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय आणि धार्मिक आणि कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक ह्या सर्व विभागांच्यामध्ये एक प्रकारे जे अनर्थ होत आहेत, जे अत्याचार होत आहेत मनुष्यांच्या मध्ये, कुटुंबांच्या मध्ये, ज्यावेळेस अशा बातम्या आपण ऐकतो त्यावेळेस हा जो शब्द आहे की प्रभू येशू ख्रिस्तांच्या आगमनानेच, म्हणजे काय, फक्त त्यांनी ह्या जगामध्ये जन्म घेतला आणि ह्या जगामध्ये ते वावरलेत म्हणून नव्हे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ह्या जगामध्ये येऊन ज्या पद्धतीनं त्यांनी जीवन जगलं आणि त्याचप्रमाणे जे शिक्षण ह्या संपूर्ण मानवजातीला दिलं त्याद्वारेच मनुष्याला शांती प्राप्त होऊ शकते हे आपल्याला स्पष्टपणे दिसतं. जगामध्ये सुरुवातीला फार चांगल्या प्रकारे शांती होती असं आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आढळतं. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देवाने ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली, हा निसर्ग निर्माण केला आणि त्यामध्ये मनुष्य आणि स्त्री ह्या दोघांना त्या एदेन बागेमध्ये ठेवलं. सगळं काही शांतमय होतं, सगळं काही सुंदर होतं आणि इतकंच केवळ नव्हे, परंतु त्यांना सर्वच प्रकारची मुभाई होती, रेलचलही होती आणि अर्थात फक्त एकच नियम त्यांना पाळायचा होता की ज्या एका झाडाचं फळ त्यांना खायचं नव्हतं. बस एवढंच. बाकी त्यांना सर्व प्रकारची मुभा होती आणि त्यामुळे त्यांना सर्व प्रकारची शांती ह्या सृष्टीलाच नव्हे, परंतु ह्या देवाच्या दृष्टिकोनातून सुद्धा ती शांती होती. त्याचं मूळ जे होतं ते म्हणजे देवात आणि मनुष्यात शांती होती. त्याचं एक प्रतीक आपल्याला उदाहरण दिसतं त्याच उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये. ते असं की रोज संध्याकाळी त्या शांतमय अशा वातावरणामध्ये, थंड वातावरणामध्ये देव प्रत्यक्ष ह्या जोडप्यासंगती बोलायसाठी येत असे. किती सुंदर ते वातावरण होतं यावरून आपल्याला दिसतं. परंतु ज्या वेळेस माणसाने देवाची जी मुख्य आज्ञा आहे, एकच महत्त्वाची आज्ञा त्यांना त्या ठिकाणी दिलेली जी होती ती त्यांनी मोडली आणि त्या शांतीचा भंग झाला. जी शांती संपूर्ण जगासाठी महत्त्वाची होती, ज्या देवाच्या आणि मानवाच्या मधली जी शांती आहे त्या शांतीचं जे मूळ आहे,
संपूर्ण जगाच्या शांतीसाठी, मानवाच्या शांतीसाठी, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्यासाठी, राष्ट्रांच्यासाठी ते जे मूळ आहे, म्हणजे मानवात आणि देवात जे संबंध होते, जी शांती होती, ती भंगली, ती फुटली, ती गेली. आणि त्यामुळे संपूर्ण जगामध्ये मग अशांतीचं जे मूळ आहे तिथून ते सुरू झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की ते जे गुपित आहे ते फार अत्यंत महत्त्वाचं आहे, की ज्यावेळेस देवात आणि मानवातली शांती बिघडते, मग सगळं काही बिघडतं हे आपल्याला दिसून येतं. आणि तेच प्रस्थापित करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्म ह्या जगात झाला. प्रभू येशू ख्रिस्तांनी आपलं जीवन जे जगले त्यावरून मानवाला आपल्याला शिकता येतं की शेजाऱ्या पाजाऱ्यांच्यामध्ये जी प्रीती आहे त्यामुळेच ह्या जगात शांती येऊ शकते. क्षमा, त्यामुळे शांती प्रस्थापित होऊ शकते. गोरगरिबांची जी सेवा आहे त्यामुळे जगामध्ये शांती पुन्हा प्रस्थापित होऊ शकते. आणि त्याहीपेक्षा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवात आणि माणसामध्ये एक नवीन संबंध सुरू होतो. कशाने तो संबंध सुरू होतो? की जो त्या एदेन बागेमध्ये निघून गेला, भंग झाला, तो जो संबंध आहे माणसात आणि देवात पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आले, म्हणजे जीवन देण्यासाठी आले. मी ह्या जगामध्ये जीवन देण्यासाठी, सर्वांना जीवन देण्यासाठी आलो, योहान 10:10 वचनामध्ये आपल्याला दिसतं. आणि ते जीवन शांतीने तुम्हाला आणि मला अधिक अनुभवता येतं. आणि मग हे जे नवीन संबंध देवासंगती आहे, म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्तांच्या संगती प्रत्येक मनुष्य प्रस्थापित करू शकतो. आणि ते त्याच्यावरील विश्वासानेच आपल्याला प्रस्थापित करता येतात, असं स्पष्टपणे ह्या पवित्र शास्त्र बायबलमध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून ह्या जगात शांती मिळावी, मंडळी, आज ह्या पहिल्या शब्दांची किंवा पहिल्या शब्दाची फार मोठी गरज आहे. आणि म्हणून ह्या दिवसांच्या मध्ये जर आपण हा शब्द ऐकला, हा संदेश जर ऐकला असेल, तर नक्कीच त्याची सुरुवात आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तांच्या वरील विश्वासाने, म्हणजे देवाच्या संगती जो संबंध मानवाचा होता तो पुनरपी जुळवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आलेत. मंडळी, जर अशा प्रकारची जीवनामधली अशांतता आपल्या जीवनात जर आपण अनुभवत असाल, मग ते कारण कोणतं का असेना, शेवटी त्याच्या मुळाशी आपल्याला देवाच्या संबंधाशीच ते जुळवावं लागतं. देवाशी त्याचा संबंध आहे हे आपल्याला आज कळायला पाहिजे, नव्हे विश्वासानं कळून ते आपण स्वीकारायला पाहिजे. दुसरा जो शब्द आहे तो शब्द आपल्याला मत्तई कृष्णवर्तमान 1 अध्याय आणि 23व्या वचनामध्ये दिसून येतो. आणि ह्या शब्दामध्ये सुद्धा दुसऱ्या भागामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याला इम्मॅन्युएल हे नाव देतील. ह्या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव. मंडळी, मला असं वाटतं की हा अत्यंत प्रभावशाली शब्द आहे. आम्हा बरोबर देव. केव्हा, काय, कुठे, एखाद्या विशिष्ट वेळेला, एखाद्या विशिष्ट जागी असं नाही, किंबहुना एखाद्या तीर्थक्षेत्रामध्ये किंवा पवित्र ठिकाणी, किंबहुना काही विशिष्ट सणासुदीच्या दिवसामध्ये, दुःखाच्या दिवसामध्ये, एखाद्या वेळेस जर कुटुंबामध्ये अत्यंत आजार, अत्यंत दारिद्र्य किंवा वेगवेगळ्या प्रकारचा जाच काही विशिष्ट लोकांच्या मार्फत जर सहन करावं लागत असेल तर, किंबहुना अनपेक्षित रीतीनं एखादं संकट जर आलेलं असेल, त्यावेळेस देव आपल्या बरोबर आहे असं आपल्याला वाटतं. त्यावेळेस देव आपल्याबरोबर असावा असंही आपल्याला विश्वासानं वाटतं.
त्यावेळेस अधिक जास्त विश्वास आपल्या जीवनामध्ये, आपल्या विचारांच्या मध्ये येतो. परंतु ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, देव आम्हा बरोबर. इमॅन्युएल हे नाव आपण जास्त ऐकत नाही. प्रभू येशू ख्रिस्त किंवा येशू किंवा प्रभू येशू हे नाव आपण अनेकदा पाहिलेलं असतं, ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं. परंतु इमॅन्युएल हे नाव फारसं आपल्याला ऐकायला मिळत नाही. मग अशा वेळेला आपण नक्की याचा अर्थ आपल्या किती जवळचा आहे, आपल्या जीवनाशी किती संलग्न आहे हे आपल्याला दिसून येतं की आम्हा बरोबर देव. मंडळी, आपण कुठेही असा, कोणत्याही परिस्थितीत असा, हा शब्द आपल्याला लागू पडतो. आता तुम्ही म्हणाल की देव काय आपल्याबरोबर नव्हता का? नाही, देव नेहमीच आपल्याबरोबर आहे. देवानेच तर ही सृष्टी निर्माण केली. ही सृष्टी अशी निर्माण केली की ज्या ठिकाणी मनुष्य तर राहू शकतो, परंतु देव सुद्धा ह्या ठिकाणी, ह्या सृष्टीमध्ये आहे, आपल्याबरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे, याची प्रचिती पुन्हा उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पहिल्या 2-3 अध्यायांच्या मध्ये विशेष रीतीनं आपल्याला आढळते. त्या एदेन बागेमध्ये देव ह्या पहिल्या जोडप्यांच्या बरोबर, म्हणजे आदाम आणि हवा यांच्या बरोबर अगदी जवळ असायचा. इतकंच की तो त्यांना प्रत्यक्ष शरीर रूपाने किंवा मूर्ती रूपाने किंवा एखाद्या दृष्टांताच्या रूपाने दिसला नाही, पण तो त्यांच्याबरोबर होता. त्यांच्या सहवासात, ही मंडळी देवाच्या सहवासात नेहमी असायची. मग जर देव त्यांच्याबरोबर होता, त्यांच्या संगती बोलत होता, तर मग काय झालं पुढे? आपल्याला स्पष्टपणे दिसतं की पुन्हा एकदा त्या आज्ञा मोडण्याचा परिणाम असा झाला की जो देव त्यांच्या संगती रोज भेटून बोलत असे आणि त्यांचा समाचार घेत असे, अर्थात शब्दांनी आणि आवाजाने, त्यांच्यामध्ये पुन्हा ती ताटाटू झाली. आणि जो देवाचा सहवास, आमच्याबरोबर देव, हा जो अनुभव त्यांना येत होता, तो तेव्हापासून जणू काय संपला. म्हणजे याचा अर्थ, मूळ कारण देव त्यांच्याबरोबर जो यायचा, बोलायचा, आणाभाका करायचा, असं म्हणायला काय हरकत नाही, त्यांचा समाचार घ्यायचा, तो त्यांच्याबरोबर असणारा येणारा देव एका आज्ञा मोडण्याने तो त्या ठिकाणी आपल्याला नंतर दिसत नाही. मंडळी, फार मोठा ह्या ठिकाणी धडा आहे. आम्हाबरोबर देव तर आहेच, सर्व लोकांच्या बरोबर तो आहे, परंतु काही कारणांच्यामुळे तो आपल्याबरोबर राहू शकत नाही. हे मात्र त्या पहिल्या उदाहरणावरून, एदेन बागेमध्ये जे घडलं त्यावरून स्पष्ट दिसतं. देव आपल्याबरोबर पाहिजे, तर हे तर सगळ्यांनाच पाहिजे, सगळ्यांनाच आपल्या जवळ पाहिजे, आपल्या बरोबर पाहिजे, आपल्या घरात पाहिजे. पण प्रश्न असा आहे की जर आपल्याबरोबर देव आहे, ह्या वचनानं जर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या संगती आहेत, पण ज्या ठिकाणी आज्ञाभंग आहे, आज्ञा मोडणं होतं, त्या ठिकाणी मात्र तो आपल्याबरोबर राहत नाही, जोपर्यंत पुनरपी आपण त्याच्या आज्ञापालनामध्ये येत नाही. आणि म्हणून देव आम्हा बरोबर, त्याचा अर्थ. त्यानंतर आपल्याला दिसतं की इस्रायल लोकांच्या संगती देव होता. अनेक ठिकाणी आपल्याला त्यांच्या प्रवासामध्ये, सिनाय भागामध्ये ज्यावेळेस त्याला सिनाय पर्वताच्या जवळ जे आले, त्यावेळेस देव त्यांच्या समोर होता, अग्निरूपात तो त्यांच्या समोर होता. पुढे मोशेला तो सिनाय डोंगरावर तर अग्निरूपामध्ये विजांचा कडकडाट आणि तो आवाज आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे नियम त्या ठिकाणी लावून दिलेले होते. तिथं एक मर्यादाची रेषा होती, रेखा लावलेली होती की त्याच्या पलीकडे जर पशुसुद्धा ओलांडला तर तो जळून खाक होत असे. आणि त्या धुरामध्ये आणि आवाजामध्ये परमेश्वर
त्यांना प्रगट झाला. त्या संपूर्ण समाजाला, इस्रायल समाजाला देव आपल्या जवळ आहे याचा अनुभव आला, पण फार वेगळ्या रीतीनं तो आला. एदेन बागेमध्ये तो शांत काळी संध्याकाळी त्या ठिकाणी त्या जोडप्याच्या समोर तो यायचा, बोलायचा, दिसू शकत नव्हता. पण शिनाय डोंगरावर मात्र वेगळ्या रीतीनं ह्या देवाने त्यांना अनुभव दिला की तो त्यांच्या बरोबर आहे. पुढे आपल्याला वेगवेगळ्या रीतीनं देव आपल्या बरोबर आहे याचा अनुभव देवाने प्रेषितांना दिला. विशेष रीतीनं सर्व प्रेषित, 12 प्रेषित अर्थात त्यांच्या संगती ते चालले, बोलले, त्यांनी सगळं काही कार्य जे आहे ते पाहिलं. प्रभू येशू ख्रिस्तांचं जीवनशैली, बोलणं, वागणं, खाणं, पिणं हे सगळं काही त्यांनी पाहिलं. देव त्यांच्याबरोबर वावरत होता. प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्याबरोबर आहे याचा तो एक आविष्कार होता. मग त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेले, मरण पावले आणि मग स्वर्गात गेले. त्या ठिकाणी ते संपलं नाही. देव तरीही आपल्याबरोबर आहे, विशेष करून विश्वासणाऱ्यांच्या बरोबर आहे. त्याचं एक उदाहरण सांगतो, ते म्हणजे संत पौलाचं. दमास्कसच्या रस्त्यावर तो असताना लोकांचा, म्हणजे विशेष रीतीनं जे विश्वासणारे आहेत, प्रभू येशू ख्रिस्तांचे जे अनुयायी झाले होते, त्यांचा छळ करण्यासाठी, त्यांना मारण्यासाठी, त्यांची घरं दारं तोडण्यासाठी, इतकंच केवळ नव्हे परंतु त्यांना मृत्यू देण्यासाठी इतका तो पेटलेला होता. आणि मग ह्या दमास्कसच्या रस्त्यावर तो जात असताना आपल्याला असं दिसतं की प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना दर्शन दिलं. कोणाला? संत पौलाला. तो खाली पडला, अर्थात घोड्यावरून. त्याचे डोळे बंद झाले आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की माझा छळ का करतोस? प्रभू येशू ख्रिस्त हे त्याच्या बरोबरच होते. त्याची सगळी कृती, त्याचं बोलणं, वागणं, चालणं हे सगळं पाहत होते. त्यालाच माहीत नव्हतं की प्रभू येशू ख्रिस्त हे त्याच्या बरोबर आहेत. त्याला असं वाटलं की प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेले, मरण पावले, स्वर्गारोहण झालं, आता स्वर्गात आहेत ते कुठेतरी, इथं कशाला माझ्या जीवनामध्ये? पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की माझा छळ तू का करतोस? प्रभू येशू ख्रिस्तांना प्रत्येक विश्वासणारी व्यक्ती माहीत होती आणि कोणाकडे जाऊन, कोणाच्या घरी जाऊन त्यांना तो छळत होता, मारत होता. आणि पुढचे त्याचे काय योजना होत्या विश्वासणारी समाजाच्यासाठी, ख्रिस्ती समाजासाठी, तेही त्याला माहीत होतं. प्रभू येशू ख्रिस्त हे आपल्या अगदी जवळ आहेत, म्हणजेच इमॅन्युएल आहेत. मंडळी, तो एक भ्रमात होता. त्याला असं वाटलं की देवाला काहीही माहीत नाही आणि समजत नाही. तो कुठं दिसतो माझ्या आजूबाजूला, पण तो भ्रम तो त्याचा निघालाच. पण पुढे प्रभू येशू ख्रिस्तांच्यावर त्याचा पूर्ण विश्वास बसला की प्रभू येशू, तुझी कृपा मला पुरे आहेत, मला आता काहीही नको, फक्त तुझी कृपा पुरे आहे, असा म्हणणारा एक महान संत, देवाचा भक्त, प्रेषित संत पौल झाला. मंडळी, त्याची जाणीव त्याच्या जीवनामध्ये त्यावेळेस आली. हीच खात्री की देव आमच्या बरोबर आहे. देव हा इमॅन्युएल आहे. मंडळी, हा दुसरा शब्द आहे. पहिला शब्द मनुष्यात शांती, त्याची सुद्धा कितीतरी गरज आहे आज संपूर्ण जगामध्ये, राष्ट्रांच्या मध्ये, राजकारणामध्ये, राजकारण्यांच्या मध्ये. आणि दुसरा शब्द देव आम्हा बरोबर, म्हणजे इमॅन्युएल. आणि त्यानंतर जेव्हा दमास्कसच्या रस्त्यावर प्रभू येशू ख्रिस्त हा त्याच्या बरोबर आहे, जवळ आहे, हे ज्यावेळेस त्याला कळलं, त्यावेळेस मात्र त्याने ह्या प्रभू येशू ख्रिस्तांना कधीच सोडलं नाही. ख्रिस्ताने त्याला कधी सोडलं नाही आणि त्याने ख्रिस्ताला कधी सोडलं नाही. हा आहे त्या दुसऱ्या शब्दाचा अर्थ. मंडळी,
आपण सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहोत, भक्तगण आहोत. प्रभू येशू ख्रिस्तांचं वचन आहे, मी सर्वदा तुमच्याबरोबर आहे, सृष्टीच्या शेवटापर्यंत मी तुमच्याबरोबर आहे. प्रश्न असा आहे, आपण त्याच्याबरोबर आहोत का?